नमस्कार सर, बोला सर. आज 22 डिसेंबर 2024. हो. तर शेतकऱ्याचे कांदे नेमके काढणं चालू आहे. हो, काही भागात चालू आहे. मका सुद्धा उघड्यावर टाकलेली बरेच जणांची. हो हो. तर त्यांना म्हणा की आज उद्या 23 ते 28 पर्यंत हो. जरा झाकून ठेवा, कारण की ना पाऊस येणार आहे. कुठं कुठं पाऊस होईल सर? ते तुमच्या श्रीरामपूरला होणार आहे, शिर्डीकडे होणार आहे, मालेगाव तिकडं, बर संभाजीनगर, बर नगर जिल्ह्यात होणार आहे, संगमनेरकडं, बर. नाशिककडं. म्हणजे म्हणजे 26-27-28 मग थोडा जास्त आहे. 26-27-28 26, 27, 28 संपूर्ण महाराष्ट्र का? भाग बदलत आहे, म्हणजे सर्व दूर नाही असा. बर. म्हणजे पडणार आता उद्याच्यालाच ना बघा ना, शिर्डीच्या ना गंगापूर त्या भागात उद्याच्याला संध्याकाळच्याला पाऊस दिसेल बघा, काही काही भागात पडलेला. 23 तारखेला. हो, 23ला उद्याच रात्रीच्याला. बर. परवा आणखीन बऱ्याच भागात जाईल, म्हणजे सुरू होईल आता थोडं थोडं थोडं. नाही, संपूर्ण महाराष्ट्रात होईल का? याच्यात काही लिमिटेड भाग आहे असा का? आहे ना, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे बर. आणि विदर्भ आहे. समजा पूर्व गारा विदर्भात होतील. नाही. गारा होतील सर काही गारा ठिकाणी. नाही, पाऊसच पडणार आहे. गारा नाही ना? 27-28 जरा जास्त आहे. म्हणजे ते तुमच्या नगर जिल्ह्यात येईल जरा जास्त पाऊस नगर, आपलं संगमनेर, असा नाशिक आहे, असा हे पट्टा. नाशिक पर्यंत जाईल. हो, मुंबईला नाही होणार ना? मुंबईला पण येईल थोडा. बर. मुंबईला उद्याच होईल, उद्या परवा. तर आज वातावरण तसं वाटत नाही पण पावसाचं. बघा ना, दुपार आता किती वाजले तर सकाळचे आता 7 वाजले. 7:30 वाजले तर हो. 12-1 वाजता बघा ना, खूप आभाळ येईल. असं आहे का? हो. बर. म्हणजे आजपासून चेंज होईल. मी म्हणतो ना, 21 पासून थंडी कमी होईल. हो हो थंडी कमी झाली ना आता. हो, थंडी कमी झाली. पण पाऊस येणार आहे, कन्फर्म आहे. आता काय आमच्याकडे वीटभट्टीवाले जास्त नुकसानदायक होतं. हो ना, त्या वीटभट्टीवाल्याला काल पण सांगितलं होतं, त्यांच्या ग्रुपला टाकलं होतं, तुम्ही काय करा 27-28 झाकून ठेवा म्हटलं, 26ला झाकून ठेवा म्हणून. ठीक आहे ठीक आहे. आणि कारण की थोडा जास्त पाऊस पडणार काही काही ठिकाणी. कारखान्याचे जास्त हाल होतात, लेबरचे काय उघड्यावरच असतं सगळं. म्हणून शेतात माल पडलेला असतो, रस्त्याचा प्रॉब्लेम असतात. कारखान्याचे पण भरपूर गळीत अंगावर परिणाम होतो त्याचा. पण मागच्या ते 2 डिसेंबर 60 मध्ये इकडं कर्नाटक त्या भागात लय पाऊस झाला. त्या मी टाकलं होतं ना याला, स्टेटसला याला ठेवलं होतं. हो 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 हो. अचानक पाणी झालं सगळं. ठीक आहे सर. मग रेकॉर्डिंग आपलं खूप दिवसापासून कल्पना दिलेली. नाही, रेकॉर्डिंग आता जे झालं सकाळी 7:30 वाजेचं, आज 22 तारखेचं SMS सर्वांना करून टाकतो. हो, शिर्डीला पण येणार आहे बघा ना पाऊस. तुम्ही काय माहिती आता काय काय तुम्ही तुमचा अंदाज खोटा ठरला पाहिजे अशी आमची शेतकऱ्याची इच्छा आहे आता, कारण नुकसान खूप होणार आहे. नुकसान. हॅलो, आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, निसर्गाच्या मी तुम्हाला एक पहिल्यांदा सांगितलं होतं, ज्यावेळेस अचानक थंडीचा पारा निचेंकी जाईल, हो, लगेच पाऊस येणार, हे कन्फर्म ठरलेलंच असते. हो बरोबर, बॅलन्स होतो तो. हा, म्हणजे आता मागं 2-3 वरच गेलतं ना नेपाळ. हो हो, खूप खाली आलतं, बरोबर आहे. हा, तर तसं झालं की परिस्थिती लगेच पाऊस येत आहे, म्हणजे निसर्ग ठरत आहे त्याला पुन्हा पाठवायचं. कारण की इथं इवेलवर पिकावाले असते, तर ज्वारीवाले असते, मग त्यांना गरमी लागते. हो बरोबर आहे. मग त्याच्यामुळे ते निसर्ग ते त्यांना सगळ्यांना झुकतं माप देतोय. कोणाला थंडी, कोणाला पाऊस, कोणाला असं. आता काही काही लोकांना ज्वारीला ऊन धरायला लागलेलं आहे. हो हो, त्यांना बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, 26-27ला ना 26-27-28 आमच्या गावातला पाऊस पडलेला तुम्हाला ना रील टाकतो बघा. बर 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 बर. तुमच्या घरी ही गोष्ट लक्षात राहा आमच्या इथलं. आणि सर पाऊस किती होईल बरं? 1-1.5 इंच, 2 इंच? हो, कुठं पेंडॉलता येईल, कुठं थोडा जास्त येईल. म्हणजे 1 इंचापेक्षा जास्तच पाऊस होईल. हा, जास्त होईल. 10-10 इंच होईल कुठं कुठं. चालत सर, मग टाकतो मी सर्वांना.